म्हणतात भूक नसो पण शिदोरी जवळ असो, त्या म्हणीप्रमाणे मी देखील दिवसभर छत्री घेऊन फिरत असते. सध्या पाऊस नाही पण छत्री ही माझ्याजवळ असते. कामावून यायला मला 1:45 वाजले होते. काहीतरी गोड खावंसं वाटत होतं आणि ते दीदीला पण आवडलं पाहिजे हे महत्वाचं होतं. मग मी येता येता रसगुल्ल्याचा डब्बा घेऊन आली. आज जीव खूप थकला होता. रविवार असल्यामुळे मी सकाळी घरूनच 8:45ला निघाली आणि 5 घरचा स्वयंपाक करता करता 1:45 वाजले. सकाळी माझ्याकडून नाश्ता वगैरे आज काहीच करणं झाला नव्हता. उन्हाच्याने जीव इतका घामाघूम होत होता. घरी आली आणि पाहते तर काय, टोपल्यामध्ये 2-4 पोळ्या होत्या. मग करणं खूप जीवावर आलं. म्हटलं चला आता पोहेच करून घेते. थोडेसे पोहे धुवून घेतले. आता सगळ्याला पुरी एवढेच पोहे करायचे होते. 2 बटाटे घेतले. मला ना बटाट्याचे सालं काढल्यापेक्षा बटाट्याचे सालं तशीच ठेवून आवडतात. कांदा वगैरे सगळं कापून घेतला, फ्राय करून घेतलं मस्त सगळं आणि पोहे बनवून घेतले. आता पोहे एवढे आवडीने बनवले पण माझ्याकडं पोहे खायला कोणीच तयार नव्हतं. दुपारच्या वेळेला पोहे खायला कोणीच तयार नव्हतं. मग मी पटापट भेंडीची भाजी बनवली. रसगुल्ले आणलेच होते. मी एक बटाटा उकडून ठेवला होता, तो कुस्करून त्याच्यामध्ये चटणी मीठ वगैरे टाकून मी जेवण करून घेतला. जेवण झाल्याच्या नंतर आता थोड्या वेळ आराम करते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की मला फॉलो करून घ्या.